सर्वांना जय भीम, जय संविधान। भावांनो, आता नवीनच वाद निर्माण होतोय की भीमा कोरेगाव 1818ची लढाई झाली नाही म्हणे। ठीक आहे, कौन करा माखी चूस की झाले। तर माझे काही भाऊ मला कमेंट करतात की भावा काय आहे याचं काय उत्तर द्यायला पाहिजे काय नाही। तर मी त्याला ते सांगत आहे आता की 1 जानेवारी 1818च्या लढाईमध्ये आपले 500 शूरवीर लढले होते, बरोबर। तर काही व्यक्ती आहेत त्या लढाईला खोटं दाखवण्याचा प्रयत्न करतात, काही पुस्तकामध्ये सुद्धा खोटा इतिहास आहे। पण आपली 1 जानेवारी 1818ची भीमा कोरेगाव लढाई जी झाली होती ही कडू सत्य आहे। पण आता त्या लढाईमध्ये आपल्या 500 महारांनी, 500 शूरवीरांनी 28,000 पेशवे, 28,000 कुत्रे कापले होते। हे कसं तुम्ही सहन करणार? कारण की कडू सत्य जिरवायला सुद्धा वाघाचं काळीज लागतं, बरोबर। तर भावांनो, जेव्हा इंग्रज कप्तानला कळालं, फ्रान्सिस स्टोटन्स त्यांचं नाव, ठीक आहे, जेव्हा यांना कळालं की पेशवाईचे 28,000 सैन्य आमच्याकडे येत आहे, तर त्यांनी माघार घेण्याचं ठरवलं होतं। ठीक आहे, तर इंग्रजाचं सैन्य किती? 294 तो 300, ठीक आहे। तोफा किती? 4 ते 6 तोफा त्यांच्याकडं, ठीक आहे। पण फ्रान्सिस स्टोटनला ही भीती होती की आमचं सैन्य कमी आहे, आम्ही ही लढाई हारू, ठीक आहे। त्यांनी माघार घेण्याचं ठरवलं। पण इंग्रजाला नकार देणारे 2 महार व्यक्ती, सिद्धनाथ आणि रायनाथ, हे म्हटले आम्ही आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही स्वाभिमानासाठी लढू, आमच्या स्वाभिमानासाठी आम्ही लढू शेवटपर्यंत। म्हणून त्यांनी 1 जानेवारी 1818 लढ्यामध्ये 500 महारांना सोबत घेऊन हे भीमा कोरेगाव नदीच्या काठी हे युद्ध झालं, बरोबर। आणि 500 महारांचा विजय झाला। म्हणूनच म्हणतात सिद्धनाथ रायनाथ रणांगणी पेटला, संभाजी राजाचा बदला महाराणी घेतला। तर हे जे काही कुत्रे भुकतात यांना जाऊन एकदा मानवंदना द्या, भीमा कोरेगावला भेट द्या कुत्र्यांनो, तेव्हा तुम्हाला समजेल की आमचा इतिहास हा खोटा नाही, आमचा इतिहास खोटा नाही। आमचा इतिहास ऐकल्यानंतर अंगाला काटा येतो। आणि फक्त भारतातच नाही, फ्रान्स, जर्मनी या ठिकाणाहून लोक आमचा इतिहास बघण्यासाठी येतात, ठीक आहे। हा 1 जानेवारी 1818च्या रोजी सुद्धा बाहेर देशामधून लोक येतात विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी। आणि तुम्ही भारतामध्ये राहून सुद्धा आमचा इतिहास खोटा ठरवता, हीच तुमची लायकी आहे की तुम्ही आज सुद्धा जातीभेद निर्माण करता, बरोबर। आणि मी कुठल्या जातीच्या कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहे, फक्त मी त्या लोकांच्या विरोधात आहे जो आमचा विरोध करतात, आमचा इतिहास खोटा दाखवण्याचा प्रयत्न करतात, ठीक आहे। तर आपण कुठल्याही धर्माला विरोध नाही। जय भीम आणि जय संविधान।